ज्योतिषशास्त्रात पापापासून मुक्ती मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये दान, धर्म, जप यांचा समावेश आहे. परंतु जेव्हा मोठ्या पापाची शांती किंवा प्रायश्चित्त करण्याचा विचार येतो, तेव्हा तेथे गाय दानाचा महिमाही सांगण्यात आला आहे. पितृदोष हा देखील एक प्रकारचं पाप आहे, ज्यावर उपाय करणे आवश्यक आहे. पितृपक्ष हा एक असा प्रसंग आहे ज्यामध्ये असे उपाय करून आपण आपल्या पूर्वजांना सहज प्रसन्न करू शकतो. गाय दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात असे सांगितले जाते. ज्यांना गाय दान करता येत नाही ते गायीची सेवा करू शकतात. गोठ्यात जाऊन तुम्हीही तुमचा आधार चारा आणि पाण्याच्या स्वरूपात देऊ शकता. आधुनिक काळात गायी प्लास्टिक खाल्ल्याने आजारी पडतात. अशा परिस्थितीत गायींना प्लास्टिक खाण्यापासून रोखणे म्हणजे गायीची सेवा करण्यासारखे आहे. दारात आलेल्या गायीचे नशीब समजून घ्या. शिव्या देऊ नका. दारात बसलेल्या गायीला कधीही दुखापत होऊ नये. गाय स्वतः दारात आली हे भाग्यच समजावे. गाय पाळणाऱ्यांनी दूध दिल्यानंतर गाय सोडून देऊ नये. देशी गायीचे दूध आणि देशी तूप अतिशय दिव्य आहे. गाय ही सकारात्मक ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. जे लोक डिप्रेशनने त्रस्त आहेत त्यांनी गायीसोबत राहावे. तिच्या आभाजवळ राहिल्याने त्यांना नैसर्गिकरित्या सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि नैराश्य दूर होईल. शनी, राहू आणि केतू ग्रहांच्या शांतीसाठी पिठे आणि काळ्या गायीची सेवा करावी. सूर्याच्या शांतीसाठी मरून रंगाच्या गायीची सेवा करण्याबरोबरच रविवारी तिला गूळ खाऊ घालावा. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज गायीची सेवा करण्याबरोबरच तिला भाकर खाऊ घालावी.